मी प्रीती माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की ते त्यांचं शॉल बुके आणि एक सैनिक पुस्तक ते देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाव ते गेलं ना तर पुन्हा काही येऊ शकतो चांगलंच नाही दिसत. बुके द्या. धन्यवाद. स्वागत करण्याकरता आपल्याकडे वेळ नाही. वेळेचं लक्षात घेता हा स्वागत सत्कारचा कार्यक्रम मी थोडक्यात संपवितो. मित्रांनो, सत्कारमंत्री सैनिक हवालदार संतोष दामोदर खंडारे यांच्या सैनिकी जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास, संतोष खंडारे हे 2004 मध्ये नागपूर या ठिकाणी आर्मीमध्ये भरती झाले होते. त्यांची ट्रेनिंग मध्य प्रदेश मध्ये सागर या ठिकाणी महारेजिमेंट सेंटर या ठिकाणी झाले. 9 महिन्याची यशस्वी ट्रेनिंग पूर्ण करून ते 2005 मध्ये 7 महारेजिमेंट मध्ये पहिली पोस्टिंग गेले. 7 महाबटालियन त्यावेळी जम्मू काश्मीर मधील द्रास कारगिल या ठिकाणी होती. मला वाटतं त्या टायमाला येथे सामाजिक ड्युटी आदरणीय सुभेदार सुधास पालके साहेब होते. बरोबर, सुधास साहेब पुढे गेले का? ठीक आहे ठीक आहे. तर शिवाजी महाराज त्यावेळी द्रास कारगिल या ठिकाणी होती. त्या ठिकाणी आपली सेवा त्यांनी बजावली. त्यानंतर त्यांची पुढील पोस्टिंग तेलंगणा, हैदराबाद, हाशिमारा, पश्चिम बंगाल या ठिकाणी झाली. 2012 मध्ये त्यांची 30 राष्ट्रीय रायफल आझाद बटालियन लंगेट, जम्मू काश्मीर या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली. 2015 मध्ये त्यांची 7 महारेजिमेंट मधून 22 महारेजिमेंट या नवीन बटालियनमध्ये कायमस्वरूपी बदली झाली. त्यावेळी युनिट मध्य प्रदेश मधील धाना या ठिकाणी होती. 22 महार बटालियन सोबत त्यांनी जामनगर गुजरात, तवंग अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सेवा बजावली. 2020 ते 2023 पर्यंत त्यांनी गन फॅक्टरी जबलपूर मध्य प्रदेश या ठिकाणी आपली सेवा बजावली. त्यानंतर त्यांची शेवटची पोस्टिंग 2023 पासून ते एप्रिल 2025 पर्यंत जम्मू तसेच जम्मू काश्मीरच्या कुपवाडा या ठिकाणी झाली. जम्मू काश्मीरमधून ते 10 एप्रिल रोजी पेन्शन करिता महारेजिमेंट सेंटर सागर या ठिकाणी आले. सागर मध्य प्रदेशवरून कालच म्हणजे 30 एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होऊन 1 मे रोजी आज आपल्या समक्ष उपस्थित आहेत. हा त्यांचा 22 वर्षाचा सैनिकी जीवनाचा प्रवास आहे. भारतीय सैन्य दलात 22 वर्षे कर्तव्य सेवा बजावून ते आज रोजी सुखरूप आपल्या घरी आपल्या परिवारासोबत आलेले आहेत. ही एक भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. बंधूंनो, आर्मीची नोकरी वाटते तेवढी काही सोपी नाही. कधी काय होईल याची कोणालाच कल्पना नसते. कभी ठंड में ठिठुर के देख लेना, कभी ठंड में ठिठुर के देख लेना, कभी तपती धूप में जल के देख लेना. कैसी होती है हिफाजत देश की, कभी सरहद पर जाकर देख लेना. मी सरकारवरती संतोष खंडारे यांना पुढील प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनात सदैव सुख, समृद्धी आणि आनंद राहो. त्यांना एक आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन मिळो. तसेच त्यांना महाराष्ट्र नागरिक सेवेमध्ये लवकरच नोकरी मिळो
अशी मी तथागत भगवान बुद्धांनी प्रार्थना करतो आणि माझे प्रार्थना संपवितो. यानंतर तृतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दीपक धोले साहेब माजी सैनिक हे थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय दीपक धोले साहेब. आपले जीव की प्राण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, सम्राट अशोक, माता भीमाई, रमाई, जिजाऊ सावित्री आणि सुभेदार रामजी बाबा यांना त्रिवार वंदन करतो. आजच्या आपल्या सत्कारमुक्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन सैदास वानखेडे साहेब, तसेच आमच्या त्रिदीप माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कानू गायकवाड साहेब, सचिव काशीनाथजी भिसे साहेब, सर्वच पदाधिकारी, सुभेदार बनसोड साहेब, मारुती खंडारे साहेब, संतोष वानखेडे साहेब आणि सर्वच माझे सहकारी मित्र आणि या नगरातील उपासक उपासिका, सर्व आप्त स्वकीय आणि जे आजचे सत्कार मूर्ती आहेत, आमचे आवडते संतोषराव खंडारे साहेब आणि त्यांच्या मिसेस, तसेच संतोषरावचे सासरे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि ज्यांचा लोभ या परिवाराती आहे. आमच्या खास करून तुळगाववरून बी काही मंडळी आले, खंडारे परिवार, झोले परिवार, अंबरे परिवार, त्यांचं मी इथं स्वागत करतो. बंधूंनो, आमची गेल्या 3 वर्षापासून त्रिदीप माजी सैनिक बहुउद्देशीय संघटना कार्यरत आहे. आम्ही बरेचसे कार्यक्रम घेतो. आपल्याला माहिती आहे, शौर्य दिनाचा कार्यक्रम घेत असतो, तसेच बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम 14 एप्रिलला मानवंदना देत असतो. असे बरेचसे कार्यक्रम आणि आता आमच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्या अंतर्गत आता आम्ही हा नवीन प्रघात सुरू केलेला आहे की जे सेवानिवृत्त होऊन घरी येतात. संतोषराव कालपर्यंत हे सैन्यामध्ये होते, आजी सैनिक होते, आता हे माजी सैनिक झालेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपल्याला माहित आहे एक सैनिक म्हणजे काय असतो. मी तोंडगावचा आहो, माझे वडील तुझ्या सैन्यामध्ये होते. हे आता सैनिकी कविता म्हणून पुस्तक मी दिलेलं आहे, ते माझ्या वडिलांना मी समर्पित केलं होतं आणि याच्यावरती सैनिकावरती 100 कविता त्या पुस्तकामध्ये सैनिक काय असतो त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. बंधूंनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली महार रेजिमेंट आणि त्याच रेजिमेंटमध्ये 22 वर्षाची प्रदीर्घ सेवा यांनी दिलेली आहे. मी सागर येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये होतो 2 वर्ष. त्याच काळामध्ये संतोषरावजी आले, त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं. आमचे ज्यांच्याशी जास्त स्नेह होता असे श्रुतिशेष दामोदरजी खंडारे, त्यांची या ठिकाणी मला प्रकर्षाने आठवण येत आहे. ज्यावेळेस संतोषराव सैन्यामध्ये भरती झाले, त्यांचे मेवणे काशीनाथजी भिसे साहेब हे सुद्धा सैन्यामध्ये होते आणि मी घरी ज्यावेळेस सुट्टीवर यायचो तर मला सगळ्यात अगोदर नाश्ता आणि चहा करता हा परिवार मला घरी बोलवायचा आणि तेच प्रेरणा संतोषरावच्या मनामध्ये मी ठाम भरली होती. आणि त्यांचे काशीनाथजी भिसे साहेब हे राजस्थानमध्ये होते, त्यांच्यासोबत काही काळ संतोषरावजी तिथे गेले होते. त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं, सैन्यातले जीवन कसं असते, शिस्तबद्ध, ते युनिफॉर्म, आणि त्यांना आकर्षण झालं की बाबासाहेबांच्या रेजिमेंट महार रेजिमेंटच मी भरती होणार आणि ते झाले सुद्धा. आपल्याला माहित आहे, परिवारातून एक सदस्य जर सैन्यामध्ये गेला तर दुसरा बी, त्यांनी त्यांचे दुसरे चिरंजीव आहेत त्यांना सुद्धा प्रेरणा दिली आणि ते सुद्धा भरती झाले. असे एकूण 3 चिरंजीव आहेत त्यांना. तर मला सांगावंसं हे वाटते की महार रेजिमेंटमध्ये नोकरी करताना हे काय आपल्या समाजाचं सक्षमीकरण सुद्धा असते. एक शिस्त, समाजाला शिस्त लावण्याचं बी कार्य असतं याच्यामध्ये. आणि एक सैनिक त्यांच्या सुविध पत्नी इथे बसेल आहे. मी त्यांच्या तिकडे क्वार्टर होतो, तिथे सुद्धा जायचो सागरला. त्या एवढ्या आधारात तिथे करायच्या त्यांना एवढी त्यांनी समर्थपणे साथ दिली. त्या संतोषरावच्या आभार निधी आहे. खरंच
एक सैनिक पत्नी जेवढं सैन्यामध्ये असतो त्याच्यापेक्षा कितीतरी कष्ट हाल अपेक्षा सहन करतात. त्यांनी त्यांचं जीवन तोडून धरलं. त्यांच्या आई लक्ष्मीबाई समोर उपस्थित आहेत. आम्ही सर्वजण रेल्वे स्टेशनला त्यांना रिसिव्ह करण्यासाठी गेलो होतो. आमचे सर्वच पदाधिकारी, सर्व दिल्लीत माजी सैनिक आणि सर्व अनुयायी तिथं आले होते. हा सोहळा त्यांनी बघितला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. खरंच हा फार भावुक क्षण होता. असं आपण अनेक प्रकारची सेवा, नोकरी, कर्तव्य करत असतो, पण सैन्यातली नोकरी ही फार अद्वितीय आणि प्रेरणादायी अभिमानास्पद गोष्ट असते. नाही स्वतःची चिंता, उभे सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करत झेलीत गोळ्या छातीवर आहात तुम्ही म्हणून जगतो आम्ही आरामात. चिंता करता देशाची न गुरफटता नात्यात. नाही जुमानत कधी ऊन पाऊस वारा आणि तुमच्यामुळेच आहे आज सुरक्षित भारत सारा. यांनी देशाच्या सीमेवर अनेक ठिकाणी छातीचा कोट करून कारगिल युद्धामध्येही होते. एवढं समर्थन. इथं त्यांच्या आई वडिलांची काय अवस्था होता असेल मी डोळ्याने बघायचो. ज्यावेळेस मी सुट्टीवर जायचो तिकडून पत्र यायचं, फोन यायचे, मोबाईल. त्यांना रात्र झोप नाही यायची. यांचे वडील दामोदरजी खंडारे हे शेतकरी होते. त्यांनी इमान इतबारे चांगलं जीवन जगलं आणि त्यांना फार अभिमान होता की माझा मुलगा सैन्यामध्ये देशाची सेवा करतो. तर आणि ज्यावेळेस ते सुट्टीवर यायचे तर त्यांचा ऊर भरून यायचा आणि ज्यावेळेस ते जायचे त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे. एक फौजी आपल्या ड्युटीवर जात असतो तर त्याचे काय अवस्था होत असते. आपण बॉर्डर पिक्चर बघितलेला आहे. आता देशभक्तीकडे आपण गीते ऐकत होतो. ये वतन तेरे लिए. खरंच आन बान शान या संविधान आणि तिरंग्याच्या सन्मानासाठी सैनिक जगत असतो. यांनी 22 वर्षे सेवा केली. 22 वर्ष म्हणजे 2 तपाच्या वरती जास्त. 1 तप म्हणजे 10 वर्ष. 22 वर्षे आणि सतत नोकरी केली. ऊन पाऊस वारा, उणे 40 डिग्री मध्ये ते होते आणि राजस्थानच्या तप्त वाळवंटामध्ये सुद्धा होते. आपल्याला ही वर्दी घेऊन थोडस स्वाभिमान वाटते, ऊर भरून येतो, पण या वर्दीवर किती काटे असतात हे मी बघितलंय. इथे आमचे कॅप्टन साईदास वानखेडे साहेब बसलेले आहेत. यांनी कारगिल युद्धामध्ये सुद्धा होते, मी सुद्धा होतो. ज्यावेळेस आम्ही सगळे रिटायरमेंट होऊन घरी येत होतो तर आम्हाला कोणीच विचारलं नव्हतं, कारण त्यावेळेस जागरूकता नव्हती. खरं सांगायचं काशीनाथचे विषय माझे मित्र आहेत तिथे. ज्यावेळेस ते रिटायर होऊन घरी येत होते तर स्वतः ते रिक्षा करून घरी आले. आता आम्ही ही जागरूकता समाजामध्ये फैलवत आहोत. माझे सहकारी सगळे मला समर्थपणे साथ देत आहेत. कारण एवढा मोठा त्याग, घर दार परिवार, आई वडील बाप लेकर हे सगळं सोडून आपण तिथं देश सीमेवर जातो. तिथं हाल लागते, कधी कधी जेवण नाही भेटत. 3 जेवण उपाशी राहायला लागते. कारगिल युद्धामध्ये मी होतो ते 1 वर्ष आम्हाला सुट्ट्याच नव्हत्या भेटल्या. माझे दादा इथे समोर उपस्थित आहेत. माझी काय अवस्था होती ते बघत होतो डोळ्याने. माझे पत्र घरी यायचं, त्यावेळेस मोबाईल नव्हते, पत्र. तर दादा अनेक वेळा आईला वाचून दाखवायचे. ही असं एवढा मोठा त्याग, सैनिकाचं एक त्यागी जीवन असतो, फार मोठा त्याग असतो. म्हणून खरंच आपण जे ही प्रथा सुरू केली त्याचा एवढा मोठा सत्कार तिथं सगळे स्टेशनवरचे लोक बघत होते. आणि ही खरंच अशी प्रथा असं पाहिजे. त्यांना खरंच आता वाटलं की मी एवढे हाल अपेष्टा त्रास सहन केला. कधी यांचा जीव लागून गोळी लागून मरण होतं, जवळ एकदम मरण 2 मिनिटाच्या अंतराचं अनेक वेळा होतं, पण ते तिथून सही सलामत वाचून आले. अनेक सैनिक घायाळ होऊन येतात. माझ्या समोर 2-3 माझे सहकारी, कोणाला इथं गोळी लागली, कोणाला तिथं गोळी लागली, पण हे सही सलामत आले, घरपर्यंत आले. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या प्रसंगी त्यांचे वडील असायला पाहिजे होते. ते फार त्यांना आनंद होत होता. पण काही का असे ना, त्यांच्या आई आहेत, लक्ष्मीबाई आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचं सुद्धा वास्तव आहे. तर आपण मला आता ह्या
सेवानिवृत्त झाले, आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही त्यांना असं एकटं नाही सोडणार. आमची संघटना ठामपणे त्यांच्या पाठीमागे उपस्थित राहील आणि ते शासनाची नोकरी सुद्धा करतील. ते हुशार आहे. तर आपण हा कार्यक्रम सुरू केला. काशीनाथजी विशेष आहेत, साहित्याजी वानकर साहेब, कानू गायकवाड साहेब, सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरला की आपल्या त्रिदीप आजी माजी सैनिक संघटनेने येणाऱ्या प्रत्येक माजी सैनिकाचा असा जल्लोषात रॅली काढायची, त्याचा सत्कार ठेवायचा. हा कायमस्वरूपात मरेपर्यंत त्यांनी आठवण राहणार आहे त्याची. तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी काळामध्ये त्यांचं भरभराट हो, चांगलं त्यांच्या समाजामध्ये नाव हो, त्यांना जे काही हाल आता ते सुखाचे दिवस हो, असं मी त्यांना तथागत चरणी त्रिवार वंदना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. त्याबद्दल पुन्हा आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय संतोष वानखडे साहेब, माजी सैनिक, समतानगर, हे सुद्धा थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक महर्षी शाहू महाराज, तसेच सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन वादन करून आजचा जो कार्यक्रम आहे सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा, सत्कारमूर्ती सैनिक हवालदार संतोष दामोदर खंडारे, शिवनमाळ अब्लिक 22 माळ, संतोष दामोदर खंडारे साहेब हे जे आज सैन्यातून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा जो सत्कार केलेला आहे, त्या सत्काराचं श्रेय सर्व जाते ते सर्व त्यांचे नातेवाईक आणि त्रिदीप माजी सैनिक बहुउद्देशीय संघटना वाशिम या संघटनेचे अध्यक्ष माननीय दीपकरावजी भोळे साहेब, माजी सैनिक पुनर्नियुक्त, तसेच माजी सैनिक सेवानिवृत्त साहित्याजी वानकर साहेब हे इथे उपस्थित झालेले आहेत आणि भारतीय माजी सैनिक संघटना वाशिम हे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित झाले. तर तसेच पाहुणे मंडळी व तसेच नालंदा नगर येथील प्रतिष्ठित नातेवाईक सर्व उपस्थित झालेले आहेत या सेवापूर्ती कार्यक्रम सोहळ्याला. संतोष खंडारे साहेबांविषयी सांगायचं म्हणजे त्यांनी 7 माळ आणि 22 माळ येथे आपली जी सेवा बजावली ती एकदम उत्कृष्ट अशी सेवा बजावली. 22 वर्ष सेवा करणं हे काही म्हणजे तोंडाची गोष्ट नाही. 22 वर्ष सेवा ही ट्रेनिंगमध्ये जेव्हा एक रिक्रूट म्हणून भरती होतो तेव्हा त्याला कळते की तो पुढे आपल्या वाटचालीस कसा आहे मिळतो. संतोष खंडारे यांनी 22 वर्ष सेवा दिली देशासाठी, आपल्या बलिदानाचा त्याग केला. त्यांनी बऱ्याच जवळून अशा लढाया बघितल्या त्यांनी. आता धोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रत्येक क्षणाक्षणाची आठवण करत होते की त्यांच्यावर जो हे कठीण परिश्रम आलेला आहे, त्यांनी कसं देश सेवा केली आणि या पूर्ण देश सेवेतून त्यांनी आपलं जे कर्तव्य बजावलं ते एकदम निस्वार्थपणे अशी सेवा केलेली त्यांनी. कोणत्याही लालचमध्ये, कोणत्याही मिलिटरीची सेवा ही कोणती बाकी या नोकरीसारखी नाही. मिलिटरीची सेवा म्हणजे ही नोकरी नाही, ही सेवा आहे. सेवा देशभक्ती पण ही जन्म असतो देशभक्तीचा. साहेबांविषयी सांगायचं म्हणजे त्यांची जी अर्धांगी आहे, अर्धांगीने तेव्हा त्यांना अर्धांगीने सुद्धा संतोष दामोदर साहेबांना अशीच साथ दिली. त्यामुळे त्यांनी देशाची 22 वर्ष सेवा केली. त्याचा खडतर परिसर आणि परिश्रम त्यांनी जे घेतले आणि त्यांना आता भावी पिढीसाठी पुढील वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगे बाबा, माता रमाई भीमाई, सावित्रीमाई फुले या महानायकांना त्रिवार अभिवादन करतो। आणि आज की ज्यांनी नागरी जीवनामध्ये आता ते प्रवेश करणार आहेत असे सत्कार मूर्ती संतोष दामोदर खंडारे यांनी आपलं तारुण्यपण हे देश सेवेसाठी अर्पण केलं आणि निश्चितपणे त्यांनी या देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याचा वाटा हा देशासाठी आणि आपल्यासाठीही दिला। म्हणून आपण नालंदा नगरच्या वतीनं आपण सहर्ष दिलानं त्यांचं स्वागत करणं निश्चितपणे आनंदाची बाब आहे। आणि हे आनंदाचा योग हा निश्चितपणे त्यांच्या आण्याने, त्यांच्या येण्याने हा नालंदा नगर निश्चितपणे हर्षोल्लासात आज आहे अशीच मी आशा बाळगतो। बंधुजनो, सेवा म्हटली आणि त्यातही मिलिटरीची सेवा म्हटली की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। कारण आपण आजूबाजूला पाहतो किंवा टीव्हीवर बातम्या पाहतो, त्यामध्ये सैनिकाचं बलिदान कसं असतं आणि सैनिकाचं बलिदान झाल्याच्या नंतर त्या कुटुंबावर काय परिस्थिती येते हे आपण टीव्हीच्या चॅनलवरून पाहतो। आणि सर्वसाधारणपणे आत्ताच या आपल्या शिरपूर जैन असेल किंवा अनेक ठिकाणी जे आहेत त्याच्यामध्ये नोकरी करणं म्हणजे काट्यावर पाय देणं अशी आहे आणि त्याच्यातून सही सलामत सुटणं आणि त्याच्यामधून आपलं कार्यकर्तृत्व दाखवणं आणि तेही शौर्याचं कार्यकर्तृत्व दाखवणं ही म्हणजे फारच जिकरीची गोष्ट आहे। आणि ती जिकरीची गोष्ट यांनी पार पाडून येणं आणि पार पाडून येत सामाजिक भान सुद्धा जोपासणं हे किती महत्वाचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून या दाम्पत्यानं निश्चितपणे हे दोन्ही दाम्पत्य आहे की जसं म्हणतात की एखाद्या पुरुषाला समोर जाण्यासाठी स्त्रीचा हे असतो, त्याचप्रमाणे या दोन्ही दाम्पत्यानं देशाची सेवा केली। त्याबद्दल मी नालंदा नगर आणि मी माझ्या वतीनं सुद्धा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये जशी तशी सेवा पार पडली, आनंदात गेली, तशीच इथून पुढची सुद्धा सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच या नागरिक जीवनामध्ये सुद्धा तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या महापुरुषांच्या कार्याचा वसा घेऊन पुढे मार्गक्रमण करावं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांचा हेतू साध्य व्हावा, आपल्या लेकराबाळाचं शिक्षण पूर्णपणे व्हावं याच सदोगतीत चिंतनेने मी त्यांची कामना चिंतो। आणि मला जो काही बोलण्याचा इथं सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकाचं हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद। पुन्हाच मी एकदा संतोष दामोदर खंडारे आणि त्यांच्या दाम्पत्याचं नालंदा नगरच्या वतीनं हर्ष उल्हासात स्वागत करतो। सर, तुमचं पुन्हाचे स्वागत। इथल्या कलाकारांच्या श्वासार्थ बुद्ध आहे, प्रत्येक माणसांच्या श्वासार्थ बुद्ध आहे। अक्षांश बुद्ध आणि रेखांश बुद्ध झाला, अक्षांश बुद्ध आणि रेखांश बुद्ध झाला। पृथ्वी तुझ्या धुरांच्या अक्षांत बुद्ध आहे, पृथ्वी तुझ्या धुरांच्या अक्षांत बुद्ध आहे। या भारतभूमीचा सर्वोत्तम भूमिपुत्र महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आपणा सर्वांचे उद्धारक, परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाई आणि ज्या ज्या महामानवांनी आमच्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्यायाचा लढा अविरतपणे या देशामध्ये चालू केला, त्या तमाम बहुजन महानायकास मी आजच्या या सेवा सत्कार सेवा कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे अत्यंत प्रिय असे मित्र सन्माननीय संतोष भाऊ खंडारे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं मी नालंदा नगरच्या वतीने
सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हे फकीर देशासाठी हातात घेतली झोळी, भारत माता की जय म्हणतात, छातीतून शिरली गोळी. मित्रांनो, सोपं नसतं सीमेवरती लढणं. नुसतं भारत माता की जय म्हणा, छातीतून गोळी तुमच्या हातात अगदी दूर जाते आणि माणूस जाग्यावरच भारत माता की जय, भारत माता की जय म्हणत राहतो आणि तिथेच त्याचा अंत होतो. एका भरती झालेला सैनिक हा सुखरूपपणाने घरी परत येणं हे खरोखर त्यांच्या आई वडिलांचं फार मोठे पुण्य आहे. संतोष भाऊ आणि त्यांच्या पत्नी अनिताताई यांचं फार मोठे पुण्य म्हणावं आपण, की ते आज रोजी आपल्यामध्ये अत्यंत सुखाने, समाधानाने, अतिशय आनंदाने आपल्या घरी आनंदाने परतले आहेत. मी एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या खंडारे परिवारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा पाऊस पाडला पाहिजे. खरोखर हे खंडारे परिवार, खंडारे कुटुंब अत्यंत प्रेमळ अंतःकरणाचं परिवार आहे. गेल्या 7-8 वर्षापासून त्यांचा आणि माझा संबंध आलेला आहे. खरोखर एवढी ताकद त्यांच्यामध्ये असून सुद्धा, सैनिक म्हणजे काय साधा असतो, प्रचंड बल असतं त्यांच्यामध्ये, हत्तीचं बळ आहे त्यांच्यामध्ये. परंतु हत्तीचं बळ असून सुद्धा अत्यंत प्रेमळ अंतःकरणाचा हा माणूस आज आपल्यामध्ये सेवानिवृत्त झाला. त्यांचा मला खरोखर खूप अभिमान आहे सर. आपण अगदी सुखरूपपणे या देशाची सेवा केली. जम्मू काश्मीरमध्ये ड्युटी करणं किंवा कर्तव्य करणे साधी गोष्ट नाही. एका क्षणामध्ये डोळा लागणं आणि छातीतून गोळी शिरणं सोबतच होते. आणि अशा तुम्ही अत्यंत खडतर अशा परिसरामध्ये, खडतर अशा राज्यामध्ये तुम्ही जी ड्युटी दिली, तुम्ही जी देश सेवा केली, ही खऱ्या अर्थाने समाजाची सेवा आहे, देशाची सेवा आहे. त्यामुळे खरोखर या देशातले सर्व नागरिक, या देशातले 135 कोटी लोक केवळ सैनिकामुळे रात्रीने आनंदाने झोपतात. म्हणून या सैनिकाप्रती आपण फार मोठा आदर व्यक्त केला पाहिजे. मी माझ्या इंगोले परिवारांच्या तर्फे आपल्या खंडारे परिवारांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि शेवटी जाता जाता तुम्हा खंडारे परिवारांना, की आपण ड्युटी करत असताना परिवाराकडे आपलं दुर्लक्ष होते, पण आता तुम्हाला भरपूर असा वेळ आलेला आहे आपल्या कुटुंबाची सेवा करण्याची, आपल्या मुलाबाळांची सेवा करण्याची, आपल्या समाजाची सेवा करण्याची भरपूर अशी संधी तुम्हाला लाभो असं एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुमचा काल सेवानिवृत्ती प्रोग्राम म्हणजे तुमचा बर्थडे असेल असा वाटतं मला, आणि तुमचा जन्मदिवस असावा, आणि त्यामुळे तुमच्या जन्मदिवसाच्या सुद्धा तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो या ठिकाणी, माझ्या भाषणाला पूर्ण करून देतो. जय हिंद, जय भारत. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या महामानवांना प्रथम अभिवादन करतो. पूजनीय भिक्खू संघ यांना पंचांग प्रणाम करतो. आज संपूर्ण ड्युटी करून सेवानिवृत्त झालेले आदरणीय संतोषराव खंडारे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले सर्व नातेवाईक मंडळी, माजी सैनिक मंडळी, बौद्ध उपासक, उपासिका, पालक, बालिका, आपण सर्वजण खंडारे परिवाराच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. सीमेवर ड्युटी करणं सोपं नाही. आपण पाहतो आता या मागच्या काही दिवसामध्ये आपण बातम्या पाहिल्या, आपल्यासारखे दिसणारे चांगले वाटणारे लोक सुद्धा कधी कधी
शत्रूच्या भूमिकेमध्ये येतात, शत्रू म्हणून येतात. आपल्याला वाटते की आपले जवळचे माणसं आहेत, परंतु मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं टीव्हीवर बातम्या पाहिल्या, 28 लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत, आपल्यामधून निघून गेलेले आहेत. आणि सैनिक हे जे सैनिक आहेत हे तर त्या मुळातच त्या अशा धोक्याच्या ठिकाणी यांनी ड्युट्या केलेल्या आहेत. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही किंवा हे म्हणजे कसे राहत असेल तिकडे. मायनस टेम्परेचर मध्ये, -0च्या खाली असलेल्या टेम्परेचर मध्ये हे लोक त्या ठिकाणी राहतात, सैनिक राहतात. यांची कमाल आहे. आणि हे सर्व करून सुखरूप घरी पोहोचणं हे फार भाग्य आहे. कधी काय होईल ते सांगता येत नाही, परंतु आदरणीय संतोषराव खंडारे साहेब हे सुखरूप घरी पोहोचले, या ठिकाणी आले. आणि हे जे त्रिदीप संघटना आदरणीय माजी सैनिकांनी निर्माण केली, जसं भोले साहेबांनी सांगितलं, जेव्हा विशेष घरी आले होते त्यावेळेस ते आतच बसून घरी आले, काही पत्ता नाही कोणाला, काय नाही. परंतु ह्या संघटनेचं मी यासाठी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे. कारण एवढी मोठी सर्व्हिस करून जेव्हा आपण घरी येतो तर कोणीतरी आपल्याला विचारलं पाहिजे, कोणीतरी मान सन्मान दिला पाहिजे, आपण घरी आलो लोकांना माहिती झालं पाहिजे. अशा प्रकारची एक साधी अपेक्षा प्रत्येकाला असते. सैनिक तर किती लांबून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी करून आलेला असतो. आणि म्हणून या संघटनेनं हे जे काम हाती घेतलेलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणताही सैनिक जेव्हा सेवानिवृत्त होऊन घरी येतो तेव्हा त्यांचं अशा प्रकारचं स्वागत जे यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आदरणीय संतोषराव खंडारे साहेब आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या माझ्या विद्यार्थिनी आहेत रिटेलच्या. तर ह्या दोघांनी आता म्हणजे संतोष भाऊचं पहिले मुलाबाळांकडे पत्नीकडे लक्ष देणं झालं नाही, पण आता त्यांना उर्वरित संपूर्ण आयुष्य जे आहे हे कुटुंबाकडे पाहण्यासाठी वेळ आहे. त्यांनी आता या कुटुंबाकडे तसेच आपल्या समाजामध्ये बाकीच्या ज्या काही जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी व्हावं आणि आदरणीय या कुटुंबाचं, या परिवाराचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं अशी मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, धन्यवाद. कॅप्टन अध्यक्ष माजी सैनिक संघटना वाशिम हे आपल्याला अध्यक्ष भाषणातून आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. सेवा सत्कार मूर्ती संतोष दामोदर खंडारे यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभकामना. मी फक्त 2च गोष्टी त्यांना सांगू इच्छितो, त्यावर त्यांनी जर अंमल केला तर समोर त्यांना कोणताच त्रास होणार नाही. सर्वप्रथम आज ते रिटायर झालेले आहेत, तेव्हापासून त्यांनी 5 वर्षाच्या आत सिव्हिल नोकरी स्वीकारावी. 5 वर्ष झाल्यानंतर समोर नोकरीचा चान्स फार कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांना याच्यानंतर जो फंड भेटेल तो त्यांनी जास्तीत जास्त डिपॉझिट करायचा. पैसे आल्यानंतर मित्र येतात आणि फौजी माणसाला एवढं ज्ञान नसते. मला 1 लाखाचं काम आहे, संतोष दे. फौजी माणूस हो माझ्या आहेत ना पैसे आलेले घ्या. याच्यामुळे त्याच्याजवळ एका 6 महिन्याच्या एका वर्षाच्या आत पैसे सर्व खतम होतात. हा मला फार मोठा अनुभव आहे, कारण माझा मुलगा हवालदारीतूनच रिटायर झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट फौजबद्दल मी काही सांगणार नाही, एकच सांगेल की हवालदार रँक ही अशी असते, एक जवान आणि एक जेसीओ त्याच्यामधली रँक आहे. जेसीओ आणि जवानच्या मधली रँक म्हणजे एक उसाचा घाणा आणि त्याच्यामध्ये ऊस टाकल्यानंतर उसाला जसं पिळल्या जाते तसं हवालदार पिळून आज रिटायर होऊन इथे आलेले आहे.
महत्वाची गोष्ट रिटायर होणं याला काही नाही. माणूस रिटायर झाल्यानंतर तो सुखरूप याचा अर्थ की त्याला कोणत्याच प्रकारची कोर्टा बिनक्वारी नाही, काही नाही आणि आलेला आहे आणि निर्मळ आलेला आहे. अशा घटना आहेत की रिटायर झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर वरून वापस त्याची सेवा पुन्हा 6 महिन्यासाठी एक्सटेंड करून कोर्टा बिनक्वारी झालेले असे हवालदार आणि JCO अफसर बरेच आहेत. इथं आल्यानंतर फार चांगली गोष्ट आहे. आता या आपल्या संघटनेने प्रत्येक माजी जो सैनिक रिटायर होईल त्याच्यासाठी हे जे कार्यक्रम चालू झालेला आहे त्याच्यासाठी माझं पूर्ण सहकार्य ढोले साहेबांना आहेच आणि नेहमीच राहील. तसेच संतोषला समोरच्या जीवनासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर लगेचच स्नेह भोजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. गुरु नानपुरचा माझा साहेब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्याचा दरारा सरकारी नोकरात, त्याचा दरारा सरकारी नोकरात. बाबासाहेबामुळं बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात.
सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे भीमराव आठवारे चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे सासू सुना सोवा अथवा त्या माये लेकी भावाचा वैरी भाऊ सर्वांनी कराये की सासू सुना सोवा अथवा त्या माये लेकी भावाचा वैरी भाऊ सर्वांनी कराये की एकात एक यारे बापात लेक जारे एकात एक यारे बापात लेक जारे बापात लेक जारे चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे सारे संघटित होऊ आणि रणांगणी जाऊ भीमशक्तीचं हे पाणी वैऱ्याला आज जाऊ सारे संघटित होऊ आणि रणांगणी जाऊ भीमशक्तीचं हे पाणी वैऱ्याला आज जाऊ मैदान गाजवारे घरात बसता कारे मैदान गाजवारे घरात बसता कारे घरात बसता कारे चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे अन्याय अत्याचार कोठेही आज होई न्यायालयात तरीही आपल्याला न्याय नाही अन्याय अत्याचार कोठेही आज होई न्यायालयात तरीही आपल्याला न्याय नाही अन्याय या जगाचे वाहती उलटे वारे अन्याय या जगाचे वाहती उलटे वारे वाहती उलटे वारे चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे समान करण्या ते क्रांती आणि बंड संजया रणी उतरा तुम्ही थोपटून दंड भीमा समान करण्या ते क्रांती आणि बंड संजया रणी उतरा तुम्ही थोपटून दंड भीमाची आन घ्या रे रक्त घे सांडवारे भीमाची आन घ्या रे रक्त घे सांडवारे रक्त घे सांडवारे चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे सैनिक व भीमाचे भीमराव आठवले
चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे